श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, लोक तुमच्याविषयी कितीही काही बोलू द्यात, तुम्हाला कितीही वाईट बोलू द्यात, कितीही दोष देऊ द्यात, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. लोकांचे कामच हे आहे की जो काम करत असतो त्याचं काम अडथळा आणणे, त्याला बोलत राहणे. त्यांना काही करायचं ते करू द्यात, त्यांना कितीही बोलायचे ते बोलू द्यात. तुम्ही तुमचे काम निरंतर करत राहात. तुम्ही तुमच्या कामामध्ये अडथळा आणू नका. तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. एक दिवस असा येईल की तुमच्या कामातून तुम्ही त्या लोकांना उत्तर द्याल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्याविषयी कितीही काही कोठेही बोलू द्यात, त्यांना जास्त उत्तर द्यायला बसू नका. त्यांना तुमच्या समोरही उभं करू नका. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. ज्यावेळी तुमचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करचाल, ज्यावेळेस तुम्ही यश मिळवचाल, तुमचे यशच हे असेल की त्या सर्व लोकांचे तोंड बंद करेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लोक कितीही काहीही बोलू द्यात, तुम्ही तुमचे काम हे करत राहायचे. आपले काम निस्वार्थपणे करत राहायचे. एखाद्याची मदत करताना सुद्धा निस्वार्थ भावनेने त्याची मदत करायची. कोणत्याही मनामध्ये स्वार्थीपणा असू देऊ नका. लक्षात ठेवा, जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने दुसऱ्याची मदत करतो त्याला त्याच्या कष्टाचे फळ हे नक्की मिळत असते. त्याला कोणत्याही गोष्टीला मागण्याची गरज लागत नाही. त्याला जे काही हवं आहे ते सर्व त्याला गोष्टी आपोआप मिळत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणालाही मदत करताना निस्वार्थ भावनेने मदत करा. त्यामध्ये कोणताही स्वार्थ तुमचा असू देऊ नका. निस्वार्थ भावनेने केलेली मदत हे नक्कीच फळाला येते. त्याचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस हे नक्कीच मिळत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणालाही मदत करताना निस्वार्थ भावनेने करा. त्यामध्ये तुमचा कोणताही स्वार्थ असा ठेवू नका. जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने दुसऱ्याची मदत करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही, त्याला सर्व काही मिळत असतं. स्वामी सांगतात, स्वतःला अडचणीत टाकून दुसऱ्या कोणाचीही मदत करू नका. तुम्ही जर का स्वतः अडचणीत असाल आणि दुसरासुद्धा अडचणीत असेल तर आधी स्वतःची मदत करा. स्वतःला अडचणीतनं बाहेर काढा, त्यानंतरनं दुसऱ्याची मदत करायला जावा. कधीकधी तुम्ही दुसऱ्याला मदत करण्याच्या नादामध्ये स्वतः अडचणीत असतानासुद्धा त्याला मदत करायला जाता आणि मग स्वतः अजून अडचणीत अडकून जाता. यातून कदाचित तुमचे स्वतःचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतः अडचणीत असताना दुसऱ्याला कधीही मदत करू नका. लोकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. स्वतःचे दुःख हे स्वतःपाशीच ठेवा. लोकांना तुमचे दुःख कधीही सांगू नका. तुमच्या दुःखावरती लोक कधीही मलम लावणार नाहीत. लावतील तर ते मीठच लावतील. त्यामुळे लक्षात ठेवा, लोकांना तुमचे दुःख सांगत बसू नका. या उलट तुमच्या घरचे, तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमचे दुःख सांगा, त्यांच्याशी ते शेअर करा. कदाचित तुमच्या घरचेच असे आहेत जे तुमच्या दुःखातून चांगला मार्ग काढू शकतात. बाकीचे लोक हे फक्त तुमचा तमाशा बघायला असतात. त्यांना तुमच्या दुःखाशी काही देणं घेणं नसतं. ते फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठीच असतात. त्या तुमच्या दुःखामध्ये सुद्धा ते तुमची खिल्ली उडवत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, लोकांना आपले दुःख कधीही सांगू नका. त्यांच्यासमोर कधीही आपले दुःख मांडू नका. ते तुम्हाला मदत करणार तर नाहीच, याउलट तुमची खिल्लीच उडवतील. त्यामुळे दुःख जर का सांगायचे असेल तर ते आपल्या जवळच्या व्यक्तींना, आपल्या आईवडिलांना सांगा. तेच व्यक्ती असे आहेत की तुमची त्या दुःखातून मदत करून तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढू शकतात. स्वामी सांगतात, कोणतीही गोष्ट करताना पूर्ण मनाने करा. अर्धवट आणि कोणतीही गोष्ट सोडू नका. जर तुम्ही काही ठरवले असेल की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, तर तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न त्या गोष्टीच्या मागे लावा. मधूनच ती गोष्ट सोडून देऊ नका. जर तुम्हाला कोणते ध्येय गाठायचे असेल तर ते ध्येय साध्य होईपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. मधूनच तुम्ही हार मानू नका. लक्षात ठेवा, मनातून केलेली गोष्ट ही लगेच मिळते आणि मनाविरुद्ध केलेली गोष्ट कधीही मिळत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना पूर्ण विचार करून मनाने भक्कम निर्णय घेऊनच करा. आणि एकदा ठरवले
तर त्यातून मागे पडू नकात. शेवटपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत सातत्याने प्रयत्न हे करतच राहावा. स्वामी सांगतात, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. आपले कर्म हे आपले नशीब बदलू शकतात. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा. आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. आपल्या कर्मांवर आपला विश्वास असला पाहिजे. तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे कष्ट करचाल आणि जेवढे चांगले कर्म ठेवचाल, तुम्हाला तेवढेच पुण्य देखील लाभेल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळे येणार नाही, अडचण येणार नाही. तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व गोष्टी तुम्ही स्वतः मिळवू शकाल. आपण जसा विचार करतो आपल्यासोबत देखील अगदी तसंच घडत असते. आपण ज्या गोष्टीचा विचार जसा करतो त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तशा घडत जात असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जावा. कोणत्याही गोष्टीचा नकारात्मक विचार करू नकात. तुम्हाला जर का काही गोष्टी हव्या असतील, काही मिळवायच्या असतील, तर असा विचार करा की त्या मला मिळणारच आहेत. त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि मला त्या नक्कीच मिळणार आहेत. कधीही नकारात्मक विचार करू नकात. या नकारात्मक विचारांपासून दूर राहत का, नाहीतर तुम्हाला मिळणारी गोष्टसुद्धा तुमच्यापासून लांब जाऊ शकते. ही गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशीच घडेल असे काही नाही आहे. कधीकधी आपल्याला जे काही अपेक्षित नाही ते सुद्धा घडते. त्याने दुःखी होऊ नकात, व्यथित होऊ नकात. एक काळ असा नक्कीच येईल की ज्यावेळी सर्व काही तुमच्या मनासारखे मनाला तुमच्या हवे असेल तसे घडत जाईल. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व तुम्हाला भेटत जातील. फक्त तो एक काळ असतो, तो काळ जाण्याची वाट पहा. त्यानंतरनं एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल ज्यावेळी तुम्हाला हव्या तशा तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. त्या दिवसापर्यंत तुम्ही मात्र नक्की वाट बघत बसा. आयुष्यात नेहमी प्रामाणिकपणे वागा. परिस्थिती कशीही असू द्यात, आपला प्रामाणिकपणा सोडू नकात. कधीकधी तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, पण तुम्ही तुमचा चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा सोडू नकात. तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण शेवटी तुम्हीच जिंकाल. त्यामुळे आयुष्यामध्ये लक्षात ठेवा की प्रामाणिकपणा कधीही सोडू नकात. स्वामी सांगतात, गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी जसं आपण त्याच्यामध्ये तुरटी फिरवतो, त्याचप्रमाणे परमेश्वर नावाचा जप तुरटी फिरवल्याने आपल्या मनातील वासनेचा गाळ खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होते. त्यामुळे आपल्या मनामध्ये नेहमी परमेश्वराचा जप ठेवा. परमेश्वराचा जप ठेवल्यामुळेच आपले मन शांत आणि शुद्ध होते आणि आपल्याला जीवनात काय हवे आहे ते सर्व काही गोष्टी भेटतात. तुम्ही फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि परमेश्वराचा जप ठेवा. तुम्हाला हवे असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. श्री स्वामी समर्थ.